नमस्कार. आपण मागच्या सोमवारी 15व्या अध्यायातल्या ज्याला आत्मज्ञान प्राप्त झालं आहे किंवा जो परमपदाला पोचलेला आहे त्याच्या जवळच्या असणाऱ्या म्हणजे त्याची लक्षणं किंवा त्याच्या पंचसाधना कोणत्या असतात याचा 15व्या अध्यायातल्या 5व्या श्लोकाचा विचार केला आणि माऊलीने त्या पंचसाधनेवरती त्यांनी जी उदाहरणं दिली ती पण आपण पाहिली. त्या आधारावर आज आणखीन 6व्या श्लोकांमधल्या परमपदाला गेलेल्या त्या साधकाचं नेमकं काय असतं ते पाहणार आहोत. पण पुन्हा एकदा त्या 5व्या श्लोकामध्ये जी 5 साधनं सांगितली ते आता पुन्हा पुन्हा सांगेल, पण ते ऐकून अशासाठी ठेवावी लागतात. तो बेस आहे, ते व्हायलाच हवं. त्याच्यावर आधारित आता पुढल्या पायऱ्या आपल्याला मिळवायच्या आहेत. निर्माण मोहाजित संग दोषा अध्यात्मविद्या विनिवृत्त कामहा द्वंद्वविमुक्त सुखदुःख सौनी गच्छंद मूढा पदमव्यंत. अमूढ, तो अमूढ म्हणजे मूर्ख नसलेला म्हणजे ज्ञानी असलेला तो जो साधक आहे म्हणजे ज्ञानी साधक आहे तो त्या कधीही व्यय न होणाऱ्या अशा अव्यय पदाला पोचतो. आणि त्याच्यासाठी जी पहिल्या 5 गोष्टी सांगितल्या ती त्याची तशी साधना असते. आणि त्या सगळ्या आता आपल्याला वारंवार सांगितल्यामुळे माहिती असतात. निर्माण मोहा, मान नाही मोह नाही, परंतु तरी देखील हे पुन्हा पुन्हा सांगावं लागतं. याचा अर्थच असा आहे की ती जणू काही पुस्तकी विद्या पुस्तकात राहते, पुन्हा व्यावहारिक जगामध्ये आपण त्या मायामोहात अहंकारात अडकतो. म्हणून पुन्हा पुन्हा सांगतायत की मान आणि मोह ज्याचा नष्ट झाला आहे, जिथं संग दोष हा ज्याला जराही संग म्हणजे जराही विषयांबद्दलची आसक्ती नाही आहे, जणू काही त्या आसक्ती नावाच्या दोषावर मात केली त्यांनी, जिंकलाय त्यांनी तो आसक्ती दोष. जिथं संग दोष हा अध्यात्मनित्य हा स्वस्वरूप, ते जे भगवंताचं स्वस्वरूप आहे त्या ईश्वराशी तो नित्य स्थित आहे, नित्य जोडलेला आहे. म्हणजे अनन्यता अशी त्याला लाभलेली आहे. जोडलेलाच आहे ईश्वराशी, तो वेगळा नाहीच, अभक्त नाहीच असा त्या साधकाचं वर्णन आहे. विनिवृत्त काम हा काम गोष्टींपासून म्हणजे इच्छा सगळ्या ज्या आहेत कामना ज्या आहेत त्या पूर्णपणे त्याच्या नष्ट झालेल्या आहेत. आणि सुखदुःख संज्ञाही, सुखदुःख ही संज्ञाच नाही म्हणजे सुखदुःखापासून पूर्णपणे विमुक्त. सुखदुःख समेकृत्वा वगैरे आता आपल्याला सगळं माहिती झालं. आता हे नुसतं माहिती झालं असलं तरी पुन्हा पुन्हा मी आता म्हटलं तसं का आठवायचं, तर ह्याच्यात आपण परत अडकतो. अशा 5 साधना ज्याच्या असतात तो त्या अव्यय पदाला म्हणजे त्या परमपदाला प्राप्त होतो असं आपण 5व्या श्लोकामध्ये बघितलं होतं. आणि आता हेच जर आपल्याला 6व्या श्लोकामध्ये वेगळ्या पद्धतीने माऊली सांगणार आहेत. त्यापूर्वी आपण असं लक्षात घे की ही जी अध्यात्मविद्या शब्द सारखा आपल्याला सांगितला जातोय ना, ती जी काय भगवंताशी जोडलेली गोष्ट आहे त्याचा मात्र आपल्याला पुन्हा 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 विचार माऊली पण करायला सांगतात, आपल्याला पण करायला लागतो आहे. आणि याचं कारण असं आहे की ते पुन्हा पुन्हा सांगितलं तरी आपल्याला विसरायला होत आहे. काय आहे हे अध्यात्म म्हणजे तो शब्दही तसा म्हटलं तर अवघडच आहे, नाही असं नाही, परंतु आता आपल्याला वाचून तो इतक्यांदा कळलेलं आहे. तर हे आता नुसतं जाणणं नाही, नुसतं कळणं नाही. हे झालं आता इतक्या वाचलं, सांगितलं गेलं, माऊली सांगतात, भगवंत सांगतोय. तर नुसतं जाणणं नुसतं कळणं हे आता फायद्याचं नाही आहे, तर ते आपल्याला अंमलात आणायचं आहे. आता जर का हे भगवंताशी होणारं अनन्यपण जे आपल्याला कळलं आहे, आपण वाचतोय समजतंय असं वाटतंय, ते आपल्या जीवनामध्ये आणायचं आहे. म्हणजे प्रसंग आला तर तसं आपल्याला वागता येणं हे खरं म्हणजे आवश्यक आहे. जाणायचं काय, तसं आहे की दृश्य जगाबद्दल आपल्याला बरंचसं काहीतरी माहिती असतंच की, खूप ज्ञान झालेलं असतं. दृश्य जगातल्या सगळ्या गोष्टी दिसतात, माहिती असतात. सगळ्या जगातल्या ज्या वस्तू आहेत, व्यक्ती आहेत, त्या प्रसंग आहेत, ती परिस्थिती आहे, या सगळ्याशी आपला इतका संपर्क असतो. सगळ्याची आपली देवाणघेवाण असते, संपर्क असतो, त्याचं आपल्याला आठवण असते, त्याचे जे परिणाम असतात तेही माहिती असतात. अमुक एक गोष्ट, अमुक एक वस्तू याच्याशी आपलं जास्त जुळलेलं असतं, ते आपल्याला आवडतं किंवा आपल्याला आवडत नाही, जे काही आहे. पण हे सगळं असं का, तर ह्याच्यापासून आपल्याला बाजूला होता येईल का, म्हणजे ते असणं ठीक आहे पण त्यात गुंतणं नाही. म्हणजे असं आहे की 132 सीट मिळालेले आहेत तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत असं म्हणायला काहीच हरकत नाही, परंतु ते होण्यासाठी दिवसभर अख्खा त्याच बातम्या सारख्या कानावर पडून
दिवस घालवण्याची काहीच आवश्यकता नाही. कारण ते होणार का आणखीन काही होणार हे आपल्या हातात नाही आहे. जे काही आपल्या हातात होतं ते मतदान देऊन झालेलं आहे. मग अख्खा दिवस कशाला घालवायचा? दृश्य जगामधून लक्ष काढून घेणं म्हणजे नेमकं आणखीन वेगळं काय आहे? पण आमचा अख्खा दिवस त्यात जर जात असेल तर आम्ही अध्यात्मविद्या आम्हाला कळली आहे, जाणली आहे, समजली असं वाटतंय, पण आम्ही अंमलात आणत नाही आहोत. अशा अर्थाने आजचा मुद्दा अगदी लगेचच आपल्याला कळेल. कारण आपण सगळेजण कळत नकळत एकीकडे काम करत असलो तरी सुद्धा काहीच त्याचं आपल्या हातात काहीच नाही ना. निर्णय आपल्या हातात नाही आहे. काय निर्णय व्हावा हे पण आपण सांगू शकत नाही. इच्छा बनवू शकतो, बनवून दाखवू शकतो. ह्या पलीकडे काय आहे? पण दिवसेंदिवस तेच, 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 तेच ह्यामध्ये अडकायचं नाही. आणि खरंच आपल्याला ज्ञानेश्वरी, गीता, दासबोध, सगळे संत मंडळी हे सगळं आपल्याला हे स्पष्टपणानं सांगतायत, की जे जे घडतं आहे, जे जे काही घडायचं असतं, ते सगळं ईश्वराच्या मान्यतेने घडत असतं, त्याच्या इच्छेने घडत असतं. तुमचं आमचं त्याच्यात काही चालत नाही. आपले राग, लोभ, आवडतं, नावडतं काही काही त्याचा परिणाम होत नाही. त्यांनी जे ठरवलेलं असतं तसं होणार असं. हां, प्रयत्न आपले असतात, ते चोखपणानं आपण करतोय. ते झालं की आपल्याला त्या सगळ्यातून आपल्याला बाजूला होता आलं पाहिजे. त्याच्यासाठी आपलं जे अंतःकरण आहे ते आपल्याला शुद्ध ठेवता आलं पाहिजे. असं शुद्ध अंतःकरण ठेवलं, प्रत्येक गोष्ट त्याची इच्छा ती स्वीकारायची. तो म्हणेल तसंच होणार आहे, तर ती स्वीकारणं याला आध्यात्मिक जीवनाचं म्हणजे हे खरं म्हणजे असं ठरवणं आणि असं वागणं हे आध्यात्मिक जीवनाचं प्राथमिक अंग आहे, की जे काय आहे ते ईश्वराच्या इच्छेप्रमाणे घडत असतं. चांगली गोष्ट आहे. पण होतं कसं, ही सवय लावायची. जे काही हरीची इच्छा, चांगलं झालं हरीची इच्छा, मनाविरुद्ध झालं हरीची इच्छा. म्हणजे मग काय होईल, आपलं ह्या सगळ्यातली जी आवड नावड आहे ना ती कमी कमी व्हायला लागेल. किंबहुना मी कमी कमी असं म्हणते पण नाही, ती संपायलाच हवी. हरीची इच्छा एवढी एकच आवड राहिली पाहिजे. म्हणजे मग त्या हरीच्या इच्छेला महत्त्व येईल आणि आपल्या आवडीनिवडी बाजूला राहतील. अ, नेहमी असं घडतं की आपली जी इच्छा असते ना, तसं तसं आपले विचार होतात, तसं तसं होतं. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपलं लक्ष असतं ते आपल्या संसारातल्या गोष्टी किंवा पैसा अशाकडे आपलं लक्ष असतं. जसं चांगली गोष्ट आहे म्हणजे की परवाच मला एक मैत्रीण आहे की छानपैकी आवड आहे की खूप काही अशा डेकोरेटिव्ह वस्तू बनवणं अ, आणि कुठलं फंक्शन आहे त्याला कसं डेकोरेशन छान दिसेल याची एक दृष्टी असते ना, तशी दृष्टी पण आहे. आणि मग लक्षात असं आलं की अरे आपण जी नोकरी करतो आहे काय त्याच्याशिवाय जो आपल्याला वेळ असतो तो आपल्याला ह्याच्यामध्ये घालता येईल. आता हे असं छान आहे ना, करणं काही चुकीच्यातला भाग नाही. पण माणूस कसं संसार, पैसा मग कोणतरी म्हणतं, "अरे, तुझं एवढं ज्ञान आहे, मग तू असं कर ना, तू तुझा बिझनेसच सुरू कर ना. माझ्यापासूनच सुरुवात कर, माझ्या एका फंक्शनला तुला बोलवा." आणि सुरू होतं. ही दृष्टी आपल्याला इतकी इझिली मिळते, की आपण त्याप्रमाणे करतो. अ, मराठे काकांनी आपल्या पुस्तकात उदाहरण दिलं आहे, की आई म्हणाली, "मला काशी यात्रेला घेऊन जा." तर 2 मुलगे पुण्याहून काशी यात्रेला घेऊन गेले आईला. आई अगदी मनापासून देव सगळ्या म्हणजे मंदिरात जाते, पूजा करते, सगळं करते आणि यांचं लक्ष आहे व्यापारी आहेत. तर यांचं लक्ष आहे कुठली वस्तू इथे स्वस्त मिळते, पुण्यामधून इथे आणली तर काय होईल, इथली तिकडे नेली तर काय होईल आणि त्याच्यातून त्या 4-5 दिवसामध्ये त्यांनी एवढं ज्ञान व्यापारातलं संपादन केलं, की काही दिवसामध्ये त्यांना त्या काशीला पुण्यापासून काशीपर्यंतचा काही वस्तूंचं देवाणघेवाणीचं व्यापाराचं त्यांना हे पण सुरुवात पण करता आली. मुद्दा काय? तर यात जसं आपलं मेंदू चालतो, लगेच विचार चालतात, तसं ईश्वराची इच्छा म्हणजे एकदा सवय केली, तर जसं कळतं, की काय केलं की आपल्याला फायदा आहे. आपला व्यवसाय वाढण्याच्या दृष्टीने काय करता येईल, कुठे आपल्याला काय हे जसं आपण विचार करतो, तसं जर का सगळं जग ईश्वराच्या इच्छेने चालतंय, हे आपण सवय लावून घेतली, तर तसं होईल. ती सवय पण लागेल. आपण कशी सवय लावतोय, कुठली लावतोय. ज्ञानेश्वरीची सवय लागल्यावर 3:30 वाजता बरोबर आपण सगळेजण येतो की नाही. मग आपल्या बाकीची सगळी घरातली बाजूला ठेवतो कामं. नाही आता मी झाली माझी वेळ आणि अगदी शार्प वेळेवर सुरू करतो हां म्हणजे ताई. त्यामुळे आता नको आता मग आता 4:30 नंतर असं आपण करतोच की नाही. त्यामुळे जी आपण सवय लावून घेऊ, त्या सवयीप्रमाणे होईल. तर ही सवय लावून घ्यायची, की जे काही घडतंय ईश्वराच्या इच्छेने घडते. म्हणजे मग काय होतं अगदी मनाला आनंद देणारं झालं तर प्रश्नच नाही आहे. पण जर का काही त्रासदायक झालं, तरी सुद्धा ते भगवंताच्या इच्छेने झालं आहे, असं आपण म्हणतो आणि मग तेही सगळं स्वीकारायची आपली तयारी होते. थोडक्यात असं शुद्ध अंतःकरण असायला हवं ना, तसं
व्हायला लागतं आणि त्या अंतःकरणात मग हे असं राग, लोभ, आवड, निवड किंवा काय तुझं माझं या काही गोष्टी त्या अंतःकरणात येतच नाहीत. जसं असतं ना, की आपण कुठे बसायला म्हटलं, की आपण पाहतो स्वच्छ आहे ना. म्हणजे आपण आपल्या कपड्यांची किती काळजी घेतो, की काहीतरी आपण कुठेतरी बसू आणि ओलं असलं, डाग लागला तर घेतो काळजी किंवा एखादा पदार्थ आपल्याला बाहेर बाहेर खायला गेलो, तर हल्ली असतं, की पाणीपुरी आता बाहेर खायची तर ते तरी बिसलरीचं पाणी आहे का असं विचारतात. म्हणजे ती किती काळजी घेतो आपण बाह्य वस्तूंसाठी, आपल्या देहासाठी, आपल्या कपड्यांसाठी, आपल्या सगळ्या आजूबाजूला आपण वावरत असताना ह्या सगळ्या गोष्टींची आपण काळजी घेतो. आता आपण अंतःकरणाची काळजी पण घ्यायला हवी. ह्या जशा स्वच्छतेसाठी, शुद्धतेसाठी, आपल्याला काही होऊ नये यासाठी आपण काळजी घेतो, तसं अंतःकरण शुद्ध होण्यासाठी, अंतःकरण स्वच्छ ठेवण्यासाठी, हे राग, लोभ, मत्सर, तुझं माझं, काही मनात येण्यासाठी आपल्याला प्रामाणिक प्रयत्न नकोत का करायला? हे जर आपण बाहेरचे प्रयत्न करतोय ना, तसे प्रयत्न आपल्या अंतःकरण शुद्धीसाठी सुद्धा आपल्याला करायला हवं. त्याच्यातलं अंतःकरण शुद्धीसाठी एक सोपा आणि चांगला मार्ग म्हणजे नाम घेत राहणं. नामात राहणं हे अध्यात्मविद्यात जाणण्याचं प्रमुख साधन आहे. ईश्वराच्या अनन्यतेत राहायची सुरुवात काय? अखंड नाम. नामात राहा की हळू गोंदवलेकर महाराजांचा एक अगदी परमशिष्य होता आणि महाराजांनी त्याला सांगितलं होतं, नाम घे. नाम घेत असे. अगदी अखेरचे काही मिनिटं होते. महाराज प्रत्यक्ष होते जवळ बसलेले आणि डॉक्टर पण बसलेले होते आणि खरोखरच मंद मंद श्वास चालला होता. महाराजांना खात्री होती की तो श्रीराम, श्रीराम असं म्हणतोच आहे आणि खरोखरच जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की आता हे शांत झालेलं आहे, तेव्हा महाराज डॉक्टरांना म्हणाले की तुम्ही कान लावा त्याच्या छातीला आणि तसं पाहायला गेलं त्यांना आवाज आला, श्रीराम, श्रीराम. याचा अर्थच असा आहे की जे मंद रामनाम चालू होतं, ते इतकं एकरूप झालेलं होतं. मन त्या रामनामाशी इतकं एकरूप झालं होतं, की श्वास संपले तरी नाम चालू राहिलेलं आहे. असं घडतं. त्यासाठी त्या मनाला सवय लावायला हवी आणि सतत सज्जनांची संगत म्हणजे आत्ताच्या निर्माणमोह जितसंगदोषामुळे आपल्याला सांगितलंच आहे, या सगळ्या नियमांनी राहिलं, वासनांचा त्याग वगैरे, वगैरे. त्याचे काही सम्यक ज्ञान, संतांनी सांगितलेलं ज्ञान योग्य आहे, योग्य पद्धतीचं ज्ञान असं जर आपण प्रत्येक इच्छा भगवंताची असं समजून केलं, तर मग हा काही थोडा असं नामाचा जसा अभ्यास आहे, तसा संत मंडळी किंवा ध्यानाचा आपल्याला अभ्यास करायला सांगतात. म्हटलं तर जसं असतं ना, की इतकं काही लगेच यश मिळत असेल. लहान मुलं असतं ना, चालायला जर नवीन लागतं तेव्हा चालतं, उभं राहतं, धडपडतं, पुन्हा उभं राहतं, 2 पावलं टाकायचा प्रयत्न करतो, पुन्हा पडतो, पुन्हा चालायला प्रयत्न करतो. तसं थोडं आपल्या ध्यानाचं होतं. अगदी लगेच ध्यान लागतं असं नाही, पण अभ्यास करावा लागतो. हळू-हळू ह्याच्यात आपली प्रगती होते. शांत बसून आपण जर आपलं जसं नाम घेताना श्वासावर नाम केंद्रित करून घेतलं, तसं या ध्यानाला बसतानासुद्धा आपण प्राणांचं स्पंदन घेत चालू आहे त्याचा आपण अनुभव घेऊ शकतो. असं अंतःकरण शुद्ध राहण्याचा अभ्याससुद्धा आपल्याला याच्यात करायला सांगितलेलं आहे. ते नुसतं विनिवृत्त कामनांमधून बाहेर पडायचं आहे वगैरे नाही. सगळे जे काही सगळ्या कामना वगैरे त्या भगवंताकडे वळवायच्या आणि अशा पद्धतीने एकीकडे या सगळ्या दृश्य जगातल्या कामना संपल्या की शांती, समाधान, आपोआप तृप्ती, आनंद मिळेलच. तत्पदम आणि मग त्या पदाला साधक जातो असं आपल्याला 5व्या श्लोकामध्ये आपण पाहिलं आणि खरंच आपण यापूर्वी 2ऱ्या अध्यायात स्थितप्रज्ञाची लक्षणं पाहिली, 6व्या अध्यायामध्ये योग्याची लक्षणं पाहिली, 12व्या अध्यायामध्ये ज्ञानी भक्ताची लक्षणं आपण पाहिली, 13व्या अध्यायामध्ये आपण पुन्हा ज्ञानी माणसाची लक्षणं पाहिली, 14व्या अध्यायात गुणातीत आपण पाहिलं आणि आता पुन्हा 15व्या अध्यायामध्ये सुद्धा या परमपदाकडे जाणाऱ्या साधकाची लक्षणं आपण पाहिली. त्यामुळे म्हटलं तर ह्या सगळ्या गोष्टी वारंवार आपल्याला सांगितल्या जातात. आता याच पद्धतीनं आणखीन काही विशेष या साधकाजवळ असणारे या पुढल्या श्लोकात आपल्याला पाहायचे की त्या परमपदाला गेलेला जो साधक आहे, त्या पदाला प्राप्त झाल्यावर न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावका यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. या 6व्या श्लोकामध्ये भगवंत सांगतोय की ते जे काही पद आहे ना, परमपदाला आलेला जो साधक आहे ना,
तर तिथे काय होतं, तिथे येतात गत्वा न निवर्तन्ते, तो परत येत नाही. ते तर आता आपल्याला यापूर्वीच्या आपण श्लोकातून सांगितलं की परमपदाला गेलाय तो आता परत या देहामध्ये जन्म घ्यायला त्याला लागणार नाही, हे सांगितलं. पण आज आत्ता आणखीन एक 6व्या श्लोकामध्ये विशेष काय सांगितलं, न तद्भास आहे ते सूर्यो न शशांको न पावका. तर म्हणे ते जे तत्पद आहे, परमपदाला जायचं ते जे पद आहे ते स्वयंप्रकाशी आहे. म्हणजे सूर्य हा न भासते, सूर्य त्याला प्रकाशित करत नाही. न शशांका न चंद्र न पावका म्हणजे अग्नी, चंद्र अग्नी सूर्य कोणीही त्याला प्रकाशित करीत नाही. तद्धाम परमम मम, ते जे आहे ते ती माझी जागा आहे आणि त्या ठिकाणी आलेला हा जो ज्ञानी साधक आहे तो परत येत नाही. आता चंद्र सूर्य किंवा काय पावक अग्नी हे प्रकाश देत नाहीत असं पद आपल्याला अनुभव असा आहे की सूर्याचा प्रकाश, काही कुठली गोष्ट दिसली, आपले जर किती डोळे असले अगदी चांगले तरी देखील सूर्यप्रकाश असला तर वस्तू दिसणार, सूर्य नसेल तेव्हा चंद्रप्रकाश असेल तर दिसेल, तेही नसेल तर आपली वीज आहे घरामध्ये, ती विजेचा लाईट गेले काहीच आपल्याला दिसणार नाही, डोळे असून सुद्धा काही दिसणार नाही आहे. मग लायटर लागेल किंवा सोलरचं काही बल्ब लागेल, इमर्जन्सी लॅम्प लागेल, काहीतरी आपल्याला व्यवस्था करावी लागेल तर आपल्याला या वस्तू दिसणार आहेत. म्हणजे कुठल्याही वस्तूचं ज्ञान व्हायला हवं असेल तर प्रकाशाची गरज आहे, नाहीतर ती वस्तू आपल्याला दिसणारच नाही आहे. आता इथे तर ते म्हणतात की हे जे परमपद आहे त्याला ह्या सगळ्यांकडून प्रकाश मिळतच नाही, हे स्वयंप्रकाशी आहे. म्हणजे आपल्याला तर अनुभव सूर्य असतो तेव्हा चंद्र नसला तरी आपल्याला आठवत नाही, चंद्र आला तर ठीक आहे, चंद्राच्या प्रकाशामध्ये काही आपल्याला करता येईल, पण सूर्य नाही चंद्र नाही, आपली माणसाने विजेची छानपैकी व्यवस्था केलेली आहे. म्हणजे हे काही असं म्हणजे चंद्र झाला तरी तो काही स्वयंप्रकाशी नाही, सूर्याकडूनच त्याने प्रकाश दिला, हे सगळं भौगोलिक ज्ञानाच्या दृष्टीने विचार केला तर असू दे, पण आपल्याला वस्तू दिसण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा उपयोग होतो. पण हा जो परमात्मा आहे तो स्वयंप्रकाशित आहे, त्या परमात्म्याला प्रकाशित करण्यासाठी या सूर्य चंद्र अग्नी यांची काही आवश्यकताच नाही आहे. तो जो परमात्मा आहे त्याला प्रकाशित करण्याचा विचार त्यांनी आपल्याला करायला सांगितला. आता परमपदाला जर त्यांनी म्हटलं की त्याला काय होतं तर स्वयंप्रकाशी, त्याचा अर्थ आपण समजून घ्यायचा प्रयत्न करू. परमपदाला म्हणजे आता आपण आत्म्याचा विचार करू, पिंडाचा म्हणजे आपल्या देहातल्या आत्म्याचा विचार करू, तर आपला हा जो आत्मा आहे त्या आत्म्याला सुद्धा म्हणजे त्याला परमात्म्याचा किंवा परमेश्वराचाच अंश आहे, त्याला प्रकाशित करायला हा बाहेरचा सूर्य चंद्र वीज अन्य काही काय आता म्हटलं तसं काही आवश्यकता नाही आहे. अगदी आपल्या आत्म्याला सुद्धा जो ह्या सगळा देह, ही सगळे ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय मन या सगळ्यांना चालवतो आहे, त्या आत्म्याला सुद्धा या सूर्यचंद्र वीज वगैरे वगैरे या सगळ्यांकडून काही प्रकाश स्वयंप्रकाशीच येतो. तसं हे ईश्वराचं जे काही परमधाम आहे त्यांनी म्हटलंय, तर तो म्हणतो की ह्या ठिकाणी सुद्धा स्वयंप्रकाशी, इथे पण लागत नाही. आता हा जो विचार आहे ना तो उपनिषदातून गीतेमध्ये आणलेला आहे. उपनिषद तत्र सूर्यो न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम न इमा विद्युत भाती न अग्निही. सूर्य चंद्र वीज अग्नी या परमात्म्याला प्रकाशित करू शकत नाहीत. संपूर्ण विश्व परमात्म्यामुळे प्रकाशित होतं असं उपनिषद सांगतं. अगदी हीच गोष्ट आपल्याला या 6व्या श्लोकामध्ये सांगितलं की सर्व जे विश्व आहे ते विश्व प्रकाशित करण्यासाठी सूर्य लागतो असं आपल्याला वाटतं, त्या सूर्याला प्रकाशित करणारा परमात्मा आहे आणि त्या परमात्म्याच्या पदाशी आपण गेल्यानंतर आपल्याला काही वेगळ्या प्रकाश कोणाची आवश्यकताच नाही, तिथे आहेच तो स्वयंप्रकाशी. असा विचार त्यांनी आपल्याला करायला सांगितला. आता हे सगळं आपल्याला माऊली ओव्यांच्या साह्यानं सांगणार आहेत. आपल्या लक्षात आलं, एखादी वस्तू दिसायला हवी असली तर आपल्याला काहीतरी प्रकाश असावा लागतो. आत्ता ह्या क्षणाला लाईट गेले, आपण काहीच करू शकणार नाही, आपल्याला दिसणार नाही आहे. पण आत्म्याला परमात्म्याला या प्रकाशाची, सूर्याच्या प्रकाशाची, चंद्राच्या प्रकाशाची, विजेची, अन्य कुठल्या कृत्रिम वस्तूंकडून मिळणाऱ्या प्रकाशाची आवश्यकता नाही. तर हे जे काही आहे ते तो परमात्माचा आहे. तो परमात्मा या सगळ्यांना प्रकाश पुरवतो. आपल्या दृष्टीने सूर्य स्वयंप्रकाशी आहे, सूर्याकडून चंद्राला प्रकाश मिळतो, सूर्याला प्रकाश कोण देतो तर तो परमात्मा.
सूर्याला प्रकाश देतो. त्यामुळे चंद्र, सूर्य, अग्नी हे सगळे जे आहेत त्या सगळ्यांना प्रकाश देणारा असा परमात्मा आहे. 308व्या ओळीपासून माऊली आपल्याला या 6व्या श्लोकाचं विवरण छान चांगली सगळी दृष्टांत देऊन सांगणार आहेत. 308व्या ओळी. पै दीपाची या बंबाळी का चंद्र हनजे उजळी, हे काय बोलो अंशुमाळी प्रकाशिजे. आता मी म्हटलं तेच आहे की बंबाळी म्हटलं, दीपाची या बंबाळी, बंबाळी म्हणजे प्रखर, तर म्हणे दिव्याच्या प्रखर तेजामध्ये किंवा चंद्र हनजे उजळे किंवा चंद्रप्रकाशात जे काही आपल्याला असं उजळी म्हणजे स्पष्ट दिसतं, उजळतं प्रकाश असेल तर आपल्याला दिसते. सभोवतालच्या वस्तू ज्या आहेत त्या दिव्यामुळे चंद्राच्या प्रकाशामुळे दिसतात. इतकंच काय तर हे काय बोललो अंशुमाळी प्रकाशाचे, इतकंच काय तर सूर्यामुळे सगळ्याच वस्तू स्पष्टपणे दिसतात. दिव्यामुळे दिसतात, चंद्रप्रकाशामुळे दिसतात, सूर्यामुळे दिसतात. पण काहीतरी या सभोवतालच्या वस्तू दिसण्यासाठी आपल्याला प्रकाशाची आवश्यकता असते. ते आघवेचे दिसणे, जयाचे का न देखणे, विश्वभास तसे जेणे लपालेने. आता तर म्हणजे हा जो सगळा दिसण्याचा व्यवहार आहे ना, आघवेचे दिसणं, हे जो सगळा हा जो सगळा व्यवहार आहे तो व्यवहार हा दृश्य जगापुरता आहे. भोवतालचं हे सगळं दृश्य जग आहे ते दिसण्यासाठी हे सगळं आपल्याला लागतं. पहिल्या ओळीत सांगितलेलं चंद्र, सूर्य, दिवा हे सगळं जे काही दिसण्याचा व्यवहार आहे तो दृश्य जगाला बघण्यासाठी हे बरोबर आहे. पण जगाला पाहणं म्हणजे की आत्म्याला पाहणं नाही. दृश्य जगाला पाहणं म्हणजे की आत्म्याला पाहणं नाही आहे. त्याच्यासाठी आपल्याला माऊली दृष्टांत देऊन सांगते की काय पाहायचं आणि कशासाठी ह्या बाहेरच्या प्रकाशांची गरज आहे. मग म्हणाले असाय जैसे शिंपीपण हारपे, तव तव खरे होय रूपे, का दोरी लोपता सापे फार होई जाय. एकाच ओळीमध्ये 2 दाखले दिले, नेहमीचेच दिले, काही विशेष नाही आहे की छानपैकी अगदी चकमकणारं काहीतरी मौल्यवान असं रूप लांबून आहे असं वाटतंय आणि जवळ जावं की शिंपला आहे असं कळतंय. म्हणजे शिंपल्याचं ते शिंपलीपण आहे ते दिसत नाही तोपर्यंत त्या मौल्यवान रुपयाचं कौतुक. पण जेव्हा आपल्याला कळतं म्हणजे प्रकाश पडल्यानंतर कळतं तेव्हा कळतं अरे शिंपलाच का होता. किंवा नेहमीचं दोरीचं आणि सापाचं, दोरीचा जो दोरपणा आहे ती दोरी आहे पण तो दोरीचा दोरपणा लोपलेला असतो कारण तिथे साप आहे असं भासतं. खरं काय आहे ते कळलं की मग सगळं संपतं. मग कळतं साप नाही आहे, रूप नाही आहे, तो शिंपलाच आहे, ती दोरीच आहे. तैसी चंद्र सूर्यादी ठोरे, म्हणजे खरेपणा कळला की संपतं. तैसी चंद्र सूर्यादी ठोरे, ये तेजे जिये फारे, तिथे जयाचे नि अंधारे प्रकाशते. इथे अंधार म्हणजे अज्ञान बरं का. आता इथे आपल्याला या ओळीत कळेल की तसंच आहे. जसं प्रकाश मिळाला की आपल्याला दोरी आणि शिंपला आहे हे कळतं, खरं काय आहे ते कळतं, तसं हे सूर्य चंद्र हे मोठे तेजस्वी आहेत. ते दृश्य वस्तूंना पाहण्यासाठी आहेत. आत्मतत्व समजायला हवं असेल तर त्या चंद्र सूर्य अग्नीची जरूर नाही. त्याला काय करायला हवं तर त्याला मात्र प्रकाश म्हणजे त्याला दिसण्यासाठी लागणारा जो प्रकाश आहे तो ह्या चंद्रसूर्य असेल तर तो अंधारच राहील. त्यांच्या प्रकाशाने हा आत्मा वगैरे काही दिसणार नाही. छान सूर्यप्रकाश आहे म्हणून आत्मा दिसेल का, चांगला चंद्रप्रकाश आत्मा दिसणार आहे का तर नाही. परमात्मा दिसण्यासाठी, आत्मतत्व दिसण्यासाठी या प्रकाशाची गरज नाही. ते वस्तू की तेजोराशी सर्वभूतात्मक सरीसी, चंद्रसूर्याच्या मानसी प्रकाश आहे. वस्तू म्हणजे त्या आता आत्मवस्तू आपल्याला आता इतक्या दिवसांच्या सवयीने माहिती झालंय. शब्द जरी वस्तू असला तरी आत्मवस्तू म्हणजे आत्मज्ञान. ही जी काही आत्मवस्तू आहे मुळातच मुळे तेजाची खाण आहे. ते वस्तू की तेजोराशी. आता हिला आणखीन काय प्रकाशाने दाखवायचं आहे, ती मुळातच तेजोराशी आहे. सर्वभूतात्मक सरीसी चंद्रसूर्याच्या मानसी प्रकाश आहे. या सगळ्या भूतमात्रात त्या आत्मवस्तूचं तेज आहेच. तीच इतकी तेजस्वी आहे. आत्मवस्तू मुळात इतकी तेजाची खाण आहे की बाकीची सगळी जी काही दृष्टी आपल्याला दिसते आहे ती सगळी सुद्धा त्याच्यात सुद्धा त्या आत्मवस्तूचंच तेज आहे. चंद्रसूर्य अग्नीला सुद्धा त्या आत्मवस्तूचाच प्रकाश आहे. त्या प्रकाशाच्या साह्यानंच ते आपल्याला प्रकाश देत आहेत. मग अशी आम्ही म्हटलं तसं की सूर्य आपल्याला प्रकाश देतो
सूर्यचंद्राला प्रकाश देतो, सगळं बरोबर आहे. मग सूर्याला प्रकाश कोण देतो? तर तो परमात्मा सूर्याला प्रकाश देतो. अगदी तसंच आहे. दृश्य जगाला प्रकाश देणारा हा जरी असला तरी दृश्य जगामध्ये सुद्धा त्याचाच प्रकाश आहे. म्हणून चंद्र सूर्य कडवसा, पडती वस्तूच्या प्रकाशा, या लागी तेजसा ते वस्तूचे अंग. म्हणून त्यांनी म्हटलं आहे, म्हणून काय आहे, या आत्मवस्तूच्या प्रकाशापुढे या चंद्र सूर्य अग्नी यांचा प्रकाश क्षुद्र आहे. त्यांच्याशिवाय दृश्य जगातल्या गोष्टी आपल्याला दिसत नाही. हे जरी किती खरं असलं तरी आत्मवस्तू दिसण्यासाठी या कोणाचा उपयोग होत नसल्यामुळे या आत्मवस्तूच्या प्रकाशापुढे या चंद्रसूर्य अग्नीचं तेज क्षुद्र आहे. म्हणून ही चंद्रसूर्य कडवसा, कवडसा म्हटलाय की अगदीच मामूली आहे, पण कवडसा पडलाय म्हणजे त्याच्यात काही फार हे नाही आहे. तर असा कवडसाच आहे त्याच्या प्रकाशामुळे, त्या आत्मज्ञानाच्या प्रकाशामुळे, त्या परमात्म्याच्या प्रकाशापुढे यांचं चंद्र सूर्य अग्नीचं तेज म्हणजे अगदी क्षुद्र आहे, कवडस आहे. कुठल्याही म्हणजे कोणत्याही वस्तूचं, आत्मवस्तूचं जे तेज आहे म्हणजे आत्मज्ञानाचं तेज आहे, ते असं काही आहे की त्याच्यापुढे सगळं क्षुल्लकच आहे. आणि जयाच्या प्रकाशी जग हारपे चंद्रार केसी, सचंद्र नक्षत्रे जैसी दिनोदयी. नेहमी म्हणजे घडत असणारी गोष्ट आहे. दिनोदयी म्हणजे सूर्य उगवताना काय होतं, सूर्य उगवला की चंद्र वगैरे लोप पावतो, असं काय होते, स्वाभाविकच चंद्र लोप पावतो. तसं आत्मवस्तूचं तेज प्रगट झालं की हे चंद्र सूर्याचं तेज लोप पावतं. आता आपल्याला हा जो साधक आहे आपला परमपदाला पोचलेला, त्याच्यासाठी आपल्याला या ओवीचा उपयोग करून घेता येईल की त्याला आत्मज्ञानाची प्राप्ती झालेली असल्यामुळे त्याच्या तो असं काही तेज प्राप्त झालाय की त्याला ह्या चंद्रसूर्याच्या प्रकाशाचं काहीच नाही, त्याच्या आत्मतेजाच्या लोप झालेला आहे, कमी पडलेला आहे. आतूनच तो तेजस्वीता प्राप्त झालेली आहे. आता हे झालं चंद्र सूर्य अग्नी असं उदाहरणं देऊन आपण आपल्याला माऊलीनी या सगळ्या ओव्यांच्या साह्यानं आत्मतेज हे कसं महत्त्वाचं आहे किंवा आत्मज्ञानाचं किंवा या परमात्म्यामुळेच या सगळ्यांना तेज प्राप्त झालेलं आहे. आणि मग परमपदाशी गेलेला जो आहे त्याला या वेगळ्या सगळ्या चंद्र सूर्य अग्नी सोडून मिळणाऱ्या प्रकाशाची काही आवश्यकता नाही, हे कळलं आपल्याला. आता थोड्या वेगळ्या पद्धतीनं या 3 गोष्टींचा आपण विचार करायचा. तर चंद्र सूर्य अग्नीच्या ऐवजी आपण म्हणू सूर्य म्हणजे काय, तर सूर्य म्हणजे बुद्धी, ज्ञान. आपल्याला माहिती आहे की गायत्री मंत्र आपण म्हणतो, या गायत्री मंत्रामध्ये बुद्धीला प्रेरणा मिळण्यासाठी सूर्याची प्रार्थना केलेली आहे. आता सूर्याची प्रार्थना आणि बुद्धीला प्रेरणा मिळण्यासाठी अशी का केली आहे, तर ज्ञानप्राप्तीचं महत्त्वाचं साधन आहे ते म्हणजे डोळे. आणि डोळे ही सूर्य ही दैवता, डोळ्यांची सूर्य ही दैवता आहे. आणि म्हणून मग सूर्य म्हणजे बुद्धी हे परमपद प्राप्त होण्यासाठी पुरेसे नाही. म्हणजे नुसते डोळे आहेत म्हणून परमपद प्राप्ती होणार नाही. बुद्धीनं परमपद प्राप्त नुसतं होत नाही हे सांगायचं आहे. आता जे आपण सूर्यामुळे सूर्याचं तेज कमी पडतं, तर आपण म्हणतो की सूर्य ही देवता आहे डोळ्यांची, डोळ्यांनी आपण सगळं पाहतो, पण डोळ्यांनी दृश्य जगातल्या गोष्टी दिसतील, आत्मज्ञान नाही दिसणार. नुसत्या डोळ्यांनी आत्मज्ञान नाही दिसणार. अहो त्या अर्जुनाला सुद्धा भगवंताचं विश्वरूप बघायला मान्यता दिली भगवंतानी, पण भगवंताच्या लक्षात आलं की याला चर्मचक्षु दिसणार नाही, त्याला सुद्धा दिव्य दृष्टी घ्यायला लागली. त्यामुळे सूर्य म्हणजे बुद्धी, पण हे परमपद प्राप्त व्हायचं झालं की त्याला ही नुसती बुद्धी किंवा नुसती ही दृष्टी, डोळे हे पुरणार नाही. चंद्र हे मनाचं प्रतीक आहे. मनाचं पण त्याप्रमाणेच, मन सुद्धा परमपदापर्यंत आपल्याला घेऊन जाणार नाही. ते मन तो चंचलच आहे. त्या मनाला त्या परमपदापर्यंत पोचायचं झालं तर नुसतं मन आणि म्हणजे जसा चंद्राचा प्रकाश पुरणार नाही तसं या मनाची शक्ती सुद्धा परमपदाला जायला पुरणार नाही. बुद्धी पुरणार नाही, मन पुरणार नाही. तिसरं आहे अग्नी. अग्नी हे प्राणशक्तीचं प्रतीक आहे. आणि प्राणशक्ती म्हणजे वाणी. शरीरामध्ये प्राणशक्ती आहे, ही प्राणशक्ती म्हणजे त्या वाणीमार्फत आपल्याला ती कळते. परमपदाचं ज्ञान करून घ्यायला नुसती ही वाणीची शक्ती पुरणार नाही, अग्नीची शक्ती पुरणार नाही. म्हणजे बुद्धी, मन किंवा वाणी
ह्या जरी कितीही आपण ज्ञानाच्या साधनं असं मानत असलो, स्वाभाविक आहे ना, आपण बुद्धीने दृश्य जगातल्या सगळ्या म्हटलं तशा 14 विद्या 64 कला आत्मसात करू शकू. बुद्धीच्या ह्याने मनाने ठरवलं तर किंवा आता म्हटलं तसं की प्राणशक्तीच्या आधारे कोणी शिकवलं तर आपल्याला अनेक गोष्टी शिकता येतील, वाणीच्या साह्यानं असं सगळं करता येईल. पण परमपदाच्या प्राप्तीसाठी या 3 गोष्टी पुरेशा नाहीत. उलट या तिघांना त्या परमात्म्याकडूनच प्रेरणा मिळते, परमपदाकडूनच प्रेरणा मिळते. तिथं प्राप्त व्हायला या 3 गोष्टी पुरणार नाहीत. जसं चंद्र, सूर्य, अग्नीला परमात्म्याकडून तेज प्राप्त होतं, तसं आपल्यासुद्धा बुद्धी, मन, वाणीला परमात्म्याकडून तेज प्राप्त होतं. ह्या ज्या माऊलींनी आत्ता आपल्याला ओळ्या देऊन उदाहरणांच्या सहाय्यानं पटवून दिलं, ते आपण चंद्र, सूर्य, अग्नीच्या दृष्टीनं बरोबर म्हटलं. पण तीच गोष्ट आपण लक्षात घ्यायची की त्या चंद्र, सूर्य आणि अग्नीला जसं ते प्रकाश देतात आपल्याला, परंतु परमात्मा त्यांना प्रकाश देतो आणि त्याच्याकडून आपल्याला मिळतं. तसं आपली मनबुद्धी वाणी हे वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान आपल्याला देते, पण या मनबुद्धी वाणीला परमात्म्याकडून तेज प्राप्त होतं. आता यासाठी सुद्धा हे पटवून देण्यासाठी सुद्धा आणि माऊलींनी उदाहरण आपल्याला दिले. शंका पण काढली अर्जुनाने. अर्जुन हा चांगला श्रोता आहे, त्यामुळे हे जेव्हा भगवंत सांगतोय तर अर्जुनाच्या मनात शंका येते आणि मग उदाहरणांच्या सहाय्यानं माऊली हे सगळं पटवून देतील. ते पटवता पटवता अर्जुनाला ज्या शंका येतील त्या शंका पण विचारेल आणि त्या शंकांचं निरसन होताना त्या परमपदाला जाणाऱ्या साधकाजवळ जो स्वयंप्रकाश आहे, आत्मज्ञान प्राप्त झालाय म्हणजे काय, त्या आत्मज्ञानाचा प्रकाश आहे म्हणून मग तो परत येत नाही आहे, अशा प्रकारचं जे विधान भगवंतांनी केलं आहे ते पण आपल्याला या श्लोकात कळणार आहे. 315व्या ओळीमध्ये माऊली आता उदाहरण देत आहे. ना तरी प्रबोधालिये वेळे ते स्वप्नीची डिंडिमा मावळे, का नुरेची सांज वेळे मृगतृष्णिका. या ओळीमध्ये 2 दृष्टांत आपल्याला दिलेत, आपल्याला कळेल. उदाहरण दिलं आहे ह्याच्यासाठी की जेव्हा आत्मज्ञान प्राप्ती होते तेव्हा हे बाकी सगळं कसं नष्ट होतं त्याच्यासाठी सांगता येईल. आत्ता पाहिलं आपण की ज्ञान बुद्धी मनाला सुद्धा परमात्म्याकडून सगळी प्रेरणा मिळते. आता इथे मिळाल ना तरी प्रबोधालिये वेळे म्हणजे ज्ञान झाल्यावर, इथे प्रबोधालिये म्हणजे नुसतं जागं झाल्यावर नाही तर ज्ञान झाल्यावर काय होतं तर स्वप्नीची डिंडिमा मावळे. आपण झोपेतून जागं झाल्यावर आपलं स्वप्नातले जे सगळे व्यवहार असतात ते संपतात, बरोबर आहे. म्हणजे खोटं आहे आपल्याला कळतं. जागं आल्यानंतर स्वप्नामधल्या ज्या गोष्टी आहेत त्या की खऱ्या नाहीत आपल्याला कळतं. का नुरेची सांज वेळे मृगतृष्णिका, संध्याकाळ झाली म्हणजे सूर्य गेला की मग ते जे मृगजळ आहे ते मृगजळ दिसेनासं होतं. मग तेही आपल्याला कळतं की मृगजळ म्हणजे आपोआपच नाहीसं होतं. सूर्य असेपर्यंत ते दूरवर पाणी असं भासणं मृगजळ असणं हे होतं, परंतु सूर्य अस्ताला गेला की आपोआपच ते थांबतं. किंवा आता म्हटलं तसं स्वप्नातून जागे झालं की आपोआपच स्वप्नातल्या गोष्टी जातात. तसं हे प्रबोधालिये म्हणजे ज्ञान झाल्यावर, नुसतं जाग नाही आता ह्याच्याशी जोडून घ्यायचं आपल्याला. आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर काय होतं तर आत्मज्ञान प्राप्त झालं की अन्य सगळं नष्ट होतं. जे आपण आधीच्या श्लोकामध्ये सगळ्या गोष्टी पाहिल्यात ना त्या सगळ्या आपोआपच नष्ट होतं. जसं स्वप्न जाग आल्यानंतर स्वप्नातल्या गोष्टी संपतात किंवा दुसरं सूर्यास्ताला गेला की आपोआपच मृगजळ संपतं, तसं ज्ञान झाल्यानंतर आत्मज्ञानाची प्राप्ती झाल्यावर आपोआपच या दृश्य जगातल्या सगळ्या गोष्टी संपतात. आता चांगलीच गोष्ट आहे, आत्मज्ञान प्राप्त झालं की अन्य सगळ्या गोष्टी दृश्य जगातल्या संपतात. म्हणजे खरं तर त्या सगळ्या बघायला लागणारी ही बाकीची काय प्रकाश असेल त्याची काही आवश्यकताच भासत नाही. अशा पद्धतीने आत्मज्ञानाच्या ह्या प्रकाशामध्ये सगळं इतकं छान दिसत असतं की ह्या बाहेरच्या जगाची काही आवश्यकताच भासत नाही. तैसा जिये वस्तूच्या ठाई कोणीच का आभासू नाही, ते माझे निजधाम पाही पाटाचे गा. पाटाचे गा म्हणजे प्रमुख, मुख्य. ते म्हणतात भगवंताचं जे मुख्य स्थान आहे परमपद म्हणतात त्या ठिकाणी, त्या स्थानाच्या ठिकाणी कसलाही आभास नाही आहे. मुख्य भगवंताचं स्थान आहे म्हणजे ते जे स्वरूप आहे ते आहे. तैसा जिये वस्तूच्या म्हणजे आत्मवस्तूच्या ठाई कोणीच का आभासू नाही. शंकेला काही जागा ठेवायचं कारण नाही, आभास असण्याचं काही कारण नाही आहे. ते माझं जे काही निजधाम आहे परमपद आहे ते मुख्य आहे.
म्हणजे कसं आहे, पुढं ती जे तेथे गेले, ते न घेतेची मागोती पावले. महोदधिका मिळाले स्तोत्र जैसे. उदाहरण देतात माऊली, की कसं ते परमपद म्हणजे ती मुख्य जागा जी आहे, ते कसं आहे, ते स्वरूप कसं आहे, ते मुख्य स्थान आहे. तिथे काही आभास नाही. जसं जे काही पाण्याचे प्रवाह असतात, ते महासागराला जाऊन सागररूप होतात. मग ते काही परत मागे येत नाहीत. म्हणजे परत त्याचे ओघ होत नाहीत. पुढं ती जे तेथे गेले, तर न घेतीचं मागवती पावले. महोदधी का भिनले स्रोत जैसे. महोदधी सागराला जे जाऊन मिळालेले स्रोत असतात, ते काही सागराला मिळाले की मिळाले, परत नाही येत. तसं आत्मज्ञान प्राप्त झालेले परमपदाला तिथे आले की मग काही त्यांना ते परत वेगळे होत नाहीत, परत येत नाहीत. ते आपल्याला गेल्या 2-3 श्लोकांमधून पुन्हा यायचं नाही हे सांगितलं आहे. ती गोष्ट पुन्हा आता 317व्या ओवीत माऊलीने समुद्राला मिळणाऱ्या प्रवाहांचं उदाहरण देऊन आपल्याला सांगितलं, की परमपदाला गेलेला आणि हा आत्मज्ञान प्राप्त झालेला आता परत येण्याचा प्रश्नच नाही. आणखीन एक उदाहरण द्या. का लवणाची कुंजरी सुदलिया लवण सागरी, होयची ना माघारी परती जैसे. समुद्राला स्रोत म्हणजे प्रवाह जाऊन मिळतात, ते काही परत येत नाही. तसं म्हणाले, समजा एखादी कुंजरी म्हणजे हत्तीण, कुठली मिठाची, म्हणे लवणाची मिठाची हत्तीण केली आणि ती सुदलिया लवण सागरी, समजा अगदी समुद्रामध्ये सोडलं तिला, मिठाची केलेली बावली किंवा काय मिठाची केलेली हत्तीण, होयची ना माघारी परती जैसे. ती परत कशी माघारी येईल, ती विरघळूनच जाणार. तसं आत्मज्ञान प्राप्त झालेला त्या परमपदाला, परमात्म्याकडे पोचला की तो परमात्म्याशी झालाच, अनन्य झाला की तो परत यायचा प्रश्नच नाही. नाना गेली अंतराळा, न यतीची वन्ही ज्वाळा, नाही तप्त लाहोनी जळा निघणे जेवी. आणखीन 2 दृष्टांत दिले. ते म्हणाले, अहो त्या अग्नीच्या ज्वाळा अशा आकाशात गेलेल्या, त्या काही परत येत नाहीत खाली, त्या आकाशात जातात, परत मागे फिरत नाहीत. किंवा तापलेलं लोखंड आहे, तापलेला तवा आहे, आपण रोजचं उदाहरण आहे आपलं, त्याच्यावर पाणी पडलं की ते परत पाणी स्वरूपात आपल्याला मिळणार नाही, लगेचच ते व्यापरट होऊन जाणार आहे. त्यामुळे तापल्या तव्यावर पडलेलं पाणी पाणी स्वरूपात कसं मिळेल. तसं परमपदी गेलेला आत्मज्ञानी पुन्हा परत येत नाही, माघारी येत नाही. ते बी मजसी एक वाट, जे झाले ज्ञाने चोखट, तया पुनरावृत्तीची वाट मोडली गा. त्याप्रमाणे शुद्ध ज्ञानानं, ज्याला आत्मज्ञान प्राप्त झालं आहे, जो माझ्याशी जे झाले चोखट, माझ्याशी जे एकरूप झालेला हा साधक आहे, हा ज्ञानी भक्त आहे, त्याला पुन्हा मागे यायचा रस्ता नाही. पुनरावृत्तीची वाट मोडली, त्याला परत मागे यायला नाही, त्याला परत पुनर्जन्म नाही, असं स्पष्टपणानं झालं. आता किती खरं तर परमपदी गेलेला, त्याचं सगळे वाटेतले झाले, दृष्टांत येऊन झाले, आपल्याला पण कळलं आत्मज्ञानाची प्राप्ती हे महत्त्वाचं. ती झाली की आता आणखीन काहीच मिळवायचं राहिलं नाही. त्यामुळे 3ऱ्या अध्यायात पण आपल्याला आत्मज्ञानी व्यक्तीचं वर्णन भगवंतांनी केलं आहे. त्या आत्मज्ञानामध्ये आपण परमपुरुषार्थ किंवा श्रेष्ठ पुरुषार्थ प्राप्त झालेला आहे. आता इथे आत्मज्ञान प्राप्त झालेलं आहे, परमपदी पोचलेला आहे. हा तो कसा असतो, तो अगदी नित्यानंदी असतो, आत्मतृप्त असा हा आत्मज्ञानी असतो. आपण आता त्या आत्मज्ञानी संत किंवा त्याच्याशी तुलना आपली करायची म्हटलं की आपलं गडबड होते. आपण म्हणतो की त्याचा परमपुरुषार्थ, त्याचा परमपुरुषार्थ काय, तो अनन्य भगवंताशी असा काही अनन्य झालेला आहे. किंवा आपला पुरुषार्थ कशात, आपले पुरुषार्थ ठरलेले आहेत. आपला एक अर्थपुरुषार्थ म्हणजे काय, आपला गाडी, फ्लॅट, बंगला, असं जे काही आपले आनंदाच्या ज्या गोष्टी असतात आणि त्याच्यासाठी अर्थ नावाचे होतो, आपला अर्थपुरुषार्थ असतो. या सगळ्या वस्तूंचा भोग घेण्यासाठी आपल्याला तो कामपुरुषार्थ पण आपला असतो. किंवा भोवताली आपली जी माणसं आहेत, नातेवाईक आहेत, मनासारखे पुत्र माता कन्या, असं सगळं मित्र वगैरे वगैरे, किंवा हा जो सगळा असतो तो आपला धर्मपुरुषार्थ. त्यामुळे अर्थपुरुषार्थ, कामपुरुषार्थ आणि धर्मपुरुषार्थ हे सगळं आपल्याला हवं असतं. जो म्हणजे नरदेहामध्ये आलेला जो आहे, तो या सगळ्या पुरुषार्थांमध्ये म्हणजे ते सगळे जपण्यामध्ये तो महत्त्वाचा आहे असं ठरवतो. पण यांनी वर्णन केलेला जो परमपुरुषार्थ आत्मज्ञानी जो आहे, तो म्हणजे संत आहे. लक्षात असं घ्यायचं की हा जो परमपुरुषार्थी आहे म्हणजे आत्मज्ञानी आहे, त्याला माऊली असं सांगतात,
आपैसा हा अर्थपुरुषार्थ, धर्मपुरुषार्थ आणि तो काय कामपुरुषार्थ मिळतोच. त्याच्यासाठी त्याला काही करावं लागत नाही. मी विचार करत होते की हे कसं काय, या तिन्ही गोष्टींसाठी आपल्याला आयुष्यभर काहीतरी करावं लागतं. ज्याला अर्थपुरुषार्थ आहे, पैसा मिळवायला लागतो, तेव्हा गाडी, बंगला, फ्लॅट, अमकं-धमकं होणार ना. किंवा ते भोग घेतलाय तर ते भोग भोगायला आपलं शरीर चांगलं व्हावं, त्याच्यासाठी आपण कामपुरुषार्थपणे करतो. किंवा हे सगळं आपल्या भोवतालची माणसं पण ते सगळी हे सगळं भोगण्यासाठी अनुकूल अशी मिळाली पाहिजेत. अशासाठी जो आहे तो आपला धर्मपुरुषार्थ पण असतो. तर हे सगळं नरदेहात असणाऱ्या माणसाचे पुरुषार्थ आपण अनुभवतोय, पाहतोय. त्यात काही चुकीचं आहे असं पण आपल्याला वाटत नाही. माऊली आपल्याला सांगतात, ज्याला हा परमपुरुषार्थ कळलाय, म्हणजे जो हा आत्मज्ञानी झालेला आहे, त्याला हे जे 3 पुरुषार्थ आहेत ते आपैसा प्राप्त होतात. मग विचार असा मनात येतो की खरंच, उदाहरण म्हणून मी सांगते आपल्याला, की जेव्हा अ, अगदी जवळचं हां, की जेव्हा एखाद्या विशिष्ट ध्येयाने प्रेरित झालेला माणूस अन्य ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आत्ता ज्या आपण अर्थपुरुषार्थ, कामपुरुषार्थ, धर्मपुरुषार्थ या सगळ्यांपासून बाजूला होतो. म्हणजे या संघाचे अगदी प्रचारक. तर ह्या प्रचारकांना ह्या सगळ्या त्यांना स्वतःचं घर नसतं. त्यामुळे ह्या सगळ्या अर्थपुरुषार्थाचा प्रश्न नसतो. त्याला ह्या सगळ्याभोवती अगदी म्हणजे माझे चुलत सासरे सांगायचे, इतके वर्ष 65 वर्ष ते आसाममध्ये होते. पण ते काही हत्ती बघायला गेले नाही. कारण मी त्याच्यासाठी गेलोच नाहीये. मी माझ्या कामासाठी गेलोय. ज्या कामासाठी गेलोय तेच मी पाहणार. मी काही साईटसीइंगला जाणार नाही, अशी वृत्ती. त्यामुळे भोग म्हणजे कामपुरुषार्थ आहे तोही नाही आहे. आणि तिसरा जो काही हे आपल्याभोवती सगळेच लोक माझे. त्यामुळे मी माझं, माझी काय आत्ता म्हटलं मुलं-बाळं वगैरे असं काही नाहीच आहे. त्यामुळे तो धर्मपुरुषार्थ पण नाही. पण त्यांना जी गरज आहे ती पूर्णपणानं सहज उपलब्ध होणं आणि त्याच्यासाठी आपैसा या सगळ्या गोष्टी मिळणं. म्हणजे त्यांच्यासाठी योग्य वेळेला वेळ सांभाळून त्या कुठल्या ठिकाणी जायचं असेल, गाडीची व्यवस्था करणं, त्यांच्या औषधाची व्यवस्था करणं, त्यांच्या भोजनाची व्यवस्था करणं, जे काही आहे ते सगळं आपैसा सभोवतालची माणसं करतात. मी अनेकदा पाहिलंय, की आपल्या घरात समजा अगदी गाडी आहे, पण ती गाडी आपल्याला अवेलेबल आहे की नाही? ड्रायव्हर आपला वेळेवर येईल का नाही? पण नुसतं व्यक्त करायचं, की मला ना या आठवड्यामध्ये अमक्या-अमक्या 10 जणांचे निरोप येतात. जायचंय? मी घेऊन जातो तुम्हाला. हे जे आहे ना ते आपैसा. हे कशामुळे झालं? आपण आता आध्यात्मिक ह्याचा विषय करतोय म्हणून आत्मज्ञान, आत्मज्ञान असं म्हणतोय. पण एखाद्या ध्येयाशी प्रेरित झालेला माणूस जेव्हा त्यावरच सगळं करतो, तेव्हा या सगळ्या गोष्टी त्याला आपैसा मिळतात. तसंच इथे आहे. आता हे माऊली आपल्याला सांगतायत. ते इथं प्रज्ञा पृथ्वीचा रावो छान शब्द वापरलाय. भगवान अर्जुनाला प्रज्ञा पृथ्वीचा रावो म्हटलं. हे संबंध जणू काही बुद्धिरूपी पृथ्वी आहे. इतकी छान बुद्धी त्याची आहे, भव्य आहे. असा हा अर्जुन काय म्हणाला? आता हे ना, हे माऊलींचं हे आहे की चाललाय आत्मज्ञानाचा विचार, आपैसा सगळ्या गोष्टी त्याला मिळतात आणि तो परमपदाला पोचतो. मग त्याला अन्य कुठल्या गोष्टी लागत नाही, त्याला परत यायचं नाही, हे खरं सांगून झालंय. आता अर्जुनाच्या करवी माऊली एक प्रश्न निर्माण करणार आहेत. अर्जुन माध्यम, पण माऊली एक प्रश्न निर्माण करणार आहेत. त्या म्हणतात आणि भगवंताला अर्जुन विचारतोय आणि भगवंत पण त्याला उत्तर देतोय. तो अर्जुन असं त्याला म्हणाला, शंका विचारणारा पण बुद्धिमान आहे. तो भगवंताला असं ते इथं प्रज्ञा पृथ्वीचा रावो पार्थो हो म्हणे, जी जी पसाव, पसाव म्हणजे मला प्रसाद मिळालाय. हां, आपण माझ्यावर मोठाच प्रसाद दिलाय, माझ्यावर कृपा केलीच आहे, म्हणजे माझ्यावर प्रसन्न झालाच आहात. परी विनंती एकी देवो चित्त देतो. पण माझी तुम्हाला एक विनंती आहे, म्हणजे माझ्या मनात एक शंका आहे, मी तुम्हाला विचारणार आहे, माझी एक विनंती आहे. आणि अर्जुनच भगवंताला म्हणतायत, चित्त देतो. मी काय विचारतो जरा लक्षपूर्वक ऐक बरं का. माझ्या मनात एक शंका आली आहे, ती मी तुला विचारणार आहे. त्याकडे भगवंताही लक्ष द्या. म्हणजे माझा प्रश्न असा घालवून टाकू नको बरं का. आता हे जे मी आत्ता म्हटलं, की अर्जुनाचं माध्यम करून माऊलीने एक महत्त्वाचा मार्मिक प्रश्न या ठिकाणी निर्माण केलाय. माऊली असं म्हणतात, तरी देवेसी स्वय एक होती. माऊलींचा प्रश्न लक्षात घ्या, अर्जुनाच्या मुखी घातलाय.
अर्जुन प्रश्न विचारतोय, देवेसी स्वय एक होती मग मागवते जे न येते. आत्ता सांगितलं परमपदाला गेलेले ते परत येत नाहीत. ते देवेसी भिन्न आधी की अभिन्न जी. आता प्रश्न अर्जुनाच्या मनात निर्माण झालाय की ते आपल्याशी एकरूप झाले असं तुम्ही सांगताय, परत ते येणार नाही तसं पण सांगतायत. ऐक्य पावलं आहे, परमपदी पोचलेला आहे तो आत्मज्ञानी, आणि मग तो काही परत येत नाही असं म्हणतायत, माघारी येत नाही. पण भगवंता ते मुळात आपल्याहून भिन्न का अभिन्न? परमात्म स्वरूपात मिळालेला साधक आहे, पुन्हा मृत्यूलोकात तो येत नाही, म्हणजे मुळात ते साधक देवाच्या स्वस्वरूपाला भिन्न आहेत का अभिन्न आहेत? मी तिथे जातो, मी तुझ्यात मिसळून जातो का वेगळा असतो? परमपदी अनन्यता साधली, शंका अशी आली की म्हणजे काय होतं? मग एकरूप झालं म्हणजे काय होतं? जर ते भिन्न असतील तर भगवंतामध्ये विलीन कसे होतील? म्हणजे आणि मग त्याला माऊली छान उदाहरण देतात की कमळ आहे, भुंगा काही मध खायला जातो, पण तो कमळ होत नाही काही. म्हणजे परमपद प्राप्त घेण्यासाठी तो ईश्वरापर्यंत गेलाय, तर तो ईश्वर झाला असं तुम्ही म्हणताय ना. मग तरी उदाहरण म्हणून विचारलं, जरी भिन्नची अनादि सिद्ध तरी न येते असंबंध. जे फुला गेले षटपद ते फुलेची होती का? भुंगे जातात फुलाजवळ मध घ्यायला, बरोबर आहे, आणि ते रंगून जातात तिथे, अगदी बरोबर आहे. परंतु भुंग्यांची फुलं होती असं नाही काही पाहत, ते अगदी कमळामध्ये अडकतात सुद्धा. ते भोंगा पोखरत पण नाही कमळाला, म्हणजे विसरूनच जातो की आपल्याजवळ शक्ती आहे त्या वासामध्ये वगैरे वगैरे, हे सगळं ठीक आहे. पण भुंग्याचं फूल होतं किंवा भुंग्याचं कमळ होतं असं नाही होत. म्हणजे जर का ते भिन्न असतील तर माघारी येत नाहीत हे म्हणणं असंबद्ध वाटतं ना. आणि उदाहरण असं दिलंय की मध सेवन करायला गेलेला भुंगा पुष्परूप होऊन नाही जात, तो पुष्पाशी जोडलेला जातो, बरोबर आहे, अडकतो त्या भुंगा त्या कमळामध्ये, परंतु जोडला नाही जात. तसं आहे का की तो आत्मज्ञान प्राप्त केलेला तुझ्या तिथे जातो, तुझ्या इथे अडकतो? बरं, जर प्रथमपासून एकरूप असतील तर कोणी कोणात मिळण्याचा प्रश्नच नाही. म्हणजे येणं जाणं नाही म्हणतो, तर एकरूप असतील तर आला कसा? आणि मग तिथे पोचलेला असेल तर तो गुंतलाय का एकरूप झालाय? म्हणजे तुझ्यात मिसळला गेलाय का हा भुंग्यासारखा वेगळा झालाय? पै लक्षाहुनी अनारिसे बाण लक्ष्मी शिवली जैसे. आणखी एक उदाहरण देतात, मागुते पडती तैसे येतीची ते म्हणतात. असं असतं की एखादं लक्ष किंवा ध्येय आहे, एखाद्या ठिकाणी बाण मारायचं आहे, ती जागा आहे, आणि तिथे बरोबर बाण लक्ष्मी शिवणी, बरोबर बाण तिथे त्या लक्षावर मारला आणि खाली पडला, बरोबर आहे. तर त्या बाणाने ते लक्ष साधलं, तिथे स्पर्श केला आणि तो बाण खाली पडला. आता बाण आणि ते लक्ष भिन्न आहेत ना, ते एक कसे होतील? तुझ्या तिथे तो आत्मज्ञानी पोचला, मग तुम्ही एक झालात हे कसं काय? बाण वेगळा आणि लक्ष वेगळं, एकरूप कसे होतील? तसं तो या नरदेहामध्ये त्यांनी जे काही केलं आहे आणि त्याला आत्मज्ञान प्राप्ती झाली आणि तो परमपदाला गेलेला आहे असं म्हणतोय. एक झालात म्हणजे काय झालं? आणि मग भुंग्या कमळाचं उदाहरण असू दे किंवा लक्ष आणि बाणाचं उदाहरण असू दे, तो भुंगा आणि ते कमळ एकरूप नाही झाले, किंवा बाण आणि लक्ष एकच नाही झाले ना. तरी तूची ते स्वभावे तरी कोणे कोणासी मिळावे, आपण यासी आपण रूपावे शस्त्रे केवी. हे जसं सांगितलं की बाण म्हणजे ते शस्त्र आणि ते लक्ष, हे शस्त्रांनी त्याला मारलंय, म्हणजे शस्त्रांनी जो काही त्या लक्षाला मारलाय हे वेगळं वेगळं आहे ना. ते एक कसे होतील? शस्त्र काही लक्ष कसं होईल? तसं तुम्ही तेच, म्हणजे भगवंत आणि भक्त एकच आहे तसं म्हणता. मग अशी जर वस्तुस्थिती असेल तर मग कोणी कोणास मिळवायचे? ज्या ठिकाणी परमपदी ऐक्य झालाय वगैरे वगैरे, तिथे संयोग किंवा वियोग असे कसे होतील? म्हणजे अगदीच पुढलं उदाहरण देणार आहे की आपलं शरीर आहे, आपला देह आहे, या देहाचे अवयव आणि हा देह यांचं वेगळेपण कसं होईल? हे जे सगळे अवयव एकमेकांशी जोडले गेलेले आहे, हे मिळून सगळं शरीर आहे ना. म्हणून तुझसी अभिन्ना जीवा, तुझा संयोग वियोगू देवा, नये बोलो अवयवा शरीर रूपी. देवा मला हे लक्षात कळत नाहीये की हे जे सगळे अवयव आहे
या अवयवांचा शरीराशी संयोग वा वियोग होतो असं कसं म्हणता येईल? असं नाही म्हणता येत, ते शरीराचे ते भागच आहेत ना. त्यामुळे तुझ्याशी एकरूप झालं किंवा वेगळं झालं, तुझ्याशी संयोग झाला की वियोग झाला, ही काही भाषा बरोबर वाटत नाहीये. जर एकच आहे, तर मग तो तू परमपदी गेला आणि मग एकरूप झाला असं कसं म्हणतोय? आणि जे सदा वेगळे तुझसी, तया मिळवली नाही कोणे दिवसी. मा येती न येती हे काय असे वायबुद्धी. म्हणजे हे बोलणं वाय म्हणजे व्यर्थ आहे. कसं काय बोलणं? म्हणजे ते जे तुमच्याहून वेगळे आहेत, भगवंतापाशी पोचलेले नाहीत, त्यांचं तुमच्याशी कधीच ऐक्य होणार नाही. जे आत्मज्ञानी आहेत, परमपदी पोचले आणि त्यांचं ऐक्य झालं म्हणजे विरघळून गेले, आणि मग जे गेले नाहीत ते परत येतात किंवा परत येत नाहीत. हे असं काही, हे जे काही तू म्हणतोय ती वायबुद्धी, म्हणजे व्यर्थ बोलणं आहे, काही कळणारं नाही आहे की असं कसं होईल. ते कोण गाते तू ते, पावोनी न येती मागुते. असं जे की आहे की गेलेत आणि परत मागे येत नाहीत. तुझी प्राप्ती झाली, भगवंताची प्राप्ती झाली की परत येत नाही, असं ते आहेत तरी कोण? हे विश्वतोमुखा माते म्हणजे मला, हे विश्वतोमुखा, हे भगवंता, हे परमेश्वरा, विश्वव्यापका, हे मला बुझावी जी, मला सांग. आणि बुझावं म्हणजे समजावून सांग. हे तुझ्या तिथे गेले आणि परत येत नाहीत, असं जे आहे ते तुझ्या इथे गेल्यावर एकरूप होतात का काय होतं ते मला सांग. ये आक्षेपी अर्जुनाच्या तो शिरोमणी सर्वज्ञांचा, तोषला बोध शिष्याचा देखून या. भगवंताला आनंदच झाला. भगवंताला अरे वा, तुझ्या शंकेने मला अगदी खूपच आनंद झाला. ये आक्षेपी अर्जुनाच्या, माऊलीने अर्जुनाच्या नावानं ही अशा प्रकारची शंका निर्माण केली आहे, ती भगवंतानी ऐकली आणि तो भगवंत सर्वशिरोमणी सर्वज्ञ हा तोषला आनंदी झाला. आणि मग असं भगवान सगळ्यांचंच असतं की शिष्या अगदी चांगल्या शंका विचारला, म्हणजे शिष्याची धारणा लक्षात येते, त्याची जी म्हणजे विचारण्याचं त्याचं जे काही नेमकी शंका आहे ती भगवंताच्याच मनाला संतुष्ट करणारी ठरली. आणि त्यावेळी भगवंत खुश झाला. आणि मग भगवंत असं म्हणाला, मग म्हणे गा महामती, माते पावोनी न येती पुढती, ते भिन्ना भिन्न रीती आहाती दोन्ही. आणि भगवान त्याला असं म्हणतात, हे अर्जुना, बुद्धिमान अर्जुना, महामती बुद्धिमान अर्जुना, माझी प्राप्ती झाली, माते पावोनी न येती पुढती, एकदा माझी प्राप्ती झाली की ते परत येत नाहीत असं सांगितलं. ते कसं आहे तर भिन्ना भिन्न रीती आहात ती दोन्ही, त्यात आपल्याला समजून घ्यायचं आहे. दृष्टीभेदाने तू तुझ्या डोळ्यांनी बघतोयस तर ते भिन्न आहेत, आणि ती जर दृष्टी तू स्वरूपाच्या दृष्टीने विचार केला, स्वरूपाच्या दृष्टीने पाहिलंस तर आम्ही एकच आहोत. त्या जीवाच्या आणि माझ्या स्वरूपामध्ये ऐक्य झालेलं आहे. तू देहाच्या दृष्टीने पाहिलंस तर देह तादात्म्यानं विचार केला तर ते माझ्याहून भिन्न आहेत. आपल्याला आठवण होईल, हनुमंताने रामाला उत्तर दिलं होतं. अगदी तोच विचार माऊलीने इथे आपल्याला सांगितला. हनुमंत रामाला असं म्हणाले, देहबुद्ध्या तू दासोहम. देहबुद्धीचा विचार करशील तर तू सद्गुरू आहेस, मी तुझा दास आहे. रामाला म्हणतात की तू राम आहे, मी तुझा दास आहे. देहबुद्धीचा विचार केला तर जीवबुद्ध्या तद अंशकः, जीवबुद्धीचा विचार करशील तर मी तुझाच अंश आहे, वेगळा नाहीच आहे, मी तुझाच अंश आहे. आणि आत्मबुद्ध्या त्वमेव अहम, आणि आत्मबुद्धीचा विचार करशील तर आपण लोक एकच, मी तूच आहेस. आणि इति मे निश्चिता मतिही, अशी माझी बुद्धी मला खात्रीनं निश्चयानं सांगते आहे. अगदी हाच विचार भगवंताला मला म्हणजे माऊली आपल्याला पटवून देण्यासाठी सांगतात की हा परमपदी पोचला म्हणजे काय आणि परत येत नाही म्हणजे काय. तर तिथे देहबुद्धीचा जीवाचा असा विचार न करता विचार कसा करायचा आहे तर आत्मबुद्धीनं भगवंतानी हा साधक एकच कसे आहेत. माऊली सांगतायत, जै विवेके खोल पाहिजे तरी मी त्याची ते सहजे, ना आहाच वाहाच तरी दुजे ऐसे ही गमती. खोल विचार करायचा म्हणजे विवेके खोल पाहिजे, नीट छान बारकाईनं विचार करायचा, आत्मदृष्टीने विचार करायचा, तर मग तो मला म्हणजे मद्रूप हो तरी मी त्याची ते सहज आहे असा विचार केला की तो जो आहे आत्मज्ञानी पुरुष आले हे केलेला तो मद्रूपच आहे.
अभिन्नच आहे, वेगळा नाहीच. पण जर देहदृष्टीने वरवरचं ना आहाचं वाहाचं वरवरचं पाहिलं, दुजेपणाने पाहिलं, तर मग माझ्याकडून तो भिन्न आहे. देहाच्या रूपाने पाहिलं तर मात्र तो भिन्न आहे असं दिसेल. जैसे पाणियावरी वेगळं तळपता दिसती कल्लोळ, एरवी तरी निखिळ पाणीचं ते नेहमीची माऊलींची एक दृष्टांत देऊन टाकला की पाण्यावरची लाट असते, पाण्यापेक्षा वेगवेगळ्या दिसतात. लाटाच म्हणतो आपण त्याला, सारख्या येत जात असतात, त्यामुळे वेगवेगळी लाट दिसते. परंतु वस्तुतः विचार केला तर ते पाणीच आहे, जलरूपच आहे ते सगळं. त्या लाटा आणि पाणी असं नावं जरी वेगळी असली तरी एकच. त्यामुळे दोन व्यक्ती भिन्न दिसल्या तरी परमपद प्राप्त झाला तो जो आत्मज्ञानी आहे तो ईश्वरच. आणखीन उदाहरण देतात, का सुवर्णाहून आणे लेणी गमती भिन्न, मग पाहिजे तेव्हा सोने अवघेची ते नेहमीचं उदाहरण आहे. अलंकार जरी म्हटलं, त्या अलंकाराला किती नावं दिलं तरी ते सोन्याहून काही वेगळे नाही आहेत, सोनंच आहे ते. विचार केला की कळतं की ते सुवर्णच असल्यामुळे मूळ तेच आहे. तसं नावं वेगळी असतील, ज्ञानेश्वर म्हणा, समर्थ म्हणा, तुकाराम म्हणा, गोंदवलेकर महाराज म्हणा, नावं वेगवेगळी दिली पण परमात्मा रूपच आहेत ते. अशा पद्धतीने विचार करायचा. तैसे ज्ञानाची दिठी मजसी अभिन्नची ते किरीटी, ये र भिन्नपणा ते उठी अज्ञान असतं. तसं अर्जुना, ज्ञानाची दिठी ज्ञानदृष्टीने जर पाहिलं, शुद्ध ज्ञानाच्या दृष्टीनं पाहायचं, मजसी अभिन्नची ते किरीटी, तर त्यांच्यात आणि माझ्यात काहीही भिन्नता नाही, भेद नाही. येर भिन्नपणा ते उठी अज्ञान असतं. पण भिन्न आहेत अशी जी बुद्धी होते ते अज्ञान आहे. अज्ञानाच्या प्रभावामुळे हे सगळं वेगळं वेगळं आहे असं वाटतं, तसं नाही. आणि साचो कालेनी वस्तू विचारे, कैसे मज एकासी दुसरे, जे भिन्ना भिन्न व्यवहारे उमसी झेलं. म्हणजे तुला उद्भवेल, तुला कळेल. काय कळेल तर खरोखर आत्मदृष्टीनं जर पाहिलं तर अद्वितीय असा जो मी आहे म्हणजे भगवंत आहे, त्या माझ्यापुढे दुसरा असा कसा असेल. मग ते भिन्न आहे, अभिन्न आहे, हे कशाला त्याच्यामध्ये शिरायचं. तर नाही, परमपदी गेलेला आहे तो, कुठल्या दृष्टीनं तू बघतोयस त्याच्यावर ते ठरेल. अजूनही काही उभ्या माऊली सांगणार आहेत, पण आज हा मुद्दा आपल्याला विचारासाठी दिला की परमपदी पोचलेला, आणि तिथे हा जो प्रश्न निर्माण झाला की मग तो कसा आहे. तर खरोखरच जीवबुद्धीनं मी कसा आहे, आत्माबुद्धीनं मी कसा आहे आणि देहबुद्धीनं मी कसा आहे, हे हनुमंतांनी जे रामाला सांगितलं तेच नेमकं आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि संत सगळे तसेच आहेत की त्यांच्या देहाच्या दृष्टीने विचार केला तर देह वेगवेगळे आहेत, कार्य वेगवेगळं आहे, कालावधी वेगवेगळा आहे, पण त्यांच्या जीवाचा विचार केला तर भगवंतानी ते एकरूप आहेत. म्हणून मग इतक्या इतक्या पिढ्यांमध्ये रामाची उपासना चालणाऱ्या समर्थांनी नेमका रामनवमीच्याच दिवशी जन्म घ्यावा. ज्ञानेश्वर माऊलीने नेमका त्याच ज्या कामासाठी ते आले म्हणून कृष्णाष्टमीच्या दिवशी त्याच वेळेला जन्म घ्यावा. अशा पद्धतीचे जे आपल्याला दिसतात त्याचा अर्थच आहे की जीवाच्या दृष्टीने विचार केला तर त्याचा अंश, देहबुद्धीचा विचार केला तर दोन गुरु हे दास आणि शिष्य, आणि आत्मबुद्धीचा विचार केला तर मी आणि तू एकच. अशा पद्धतीनं या आत्मज्ञान प्राप्त झालेल्या साधकाची तयारी झालेली असते आणि तो त्या परमपदी प्राप्त झालेल्या त्या भगवंताला जाऊन मिळालेला असतो आणि म्हणून त्याला परत यावं लागत नाही. अशा प्रकारचा हा 6व्या श्लोकातला विचार आज आपण पाहिला. आज इथेच थांबूया. धन्यवाद.